नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं गप्पा टप्पा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण हा व्हिडिओ बनवत आहे, ते म्हणजे शांत माणूस हा कधीच कमकुवत नसतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या समाजामध्ये एक गैरसमज असतो, जो व्यक्ती मोठ्याने बोलतो तो फार धाडसी असतो आणि जो शांत असतो, जो बोलत नाही, तो आतून खूप तुटलेला असतो, अशी आपल्या समाजातील लोकांची एक समज, त्याला आपण गैरसमज म्हणू शकतो. तो गैरसमज आज आपल्याला तोडायचा आहे. आपल्या आजच्या या व्हिडिओचा टॉपिक आहे की शांत माणूस हा कधीच कमकुवत नसतो. आपण नेहमी पाहतो, जो मोठ्याने बोलतो, जो आवाज चढवून बोलतो, जो रागाने बोलतो, लोक त्याला धाडसी म्हणतात. पण जो शांत राहतो, जो नेहमी समजून घेण्याची भावना ठेवतो, लोक त्याला नेहमी कमकुवत समजतात किंवा हा शांत आहे, याच्याकडनं काही होणार नाही अशी भावना ते ठेवतात. पण खरंच शांत राहणारे लोक कमकुवत असतात का? तर नाही. त्यांचं स्वतःवर नियंत्रण असतं. त्यांना संपूर्ण परिस्थिती किंवा त्या परिस्थितीचं भान असतं. त्यांना नेमकी घटना काय घडली आहे हे व्यवस्थित माहीत करून घ्यायचं असतं, म्हणून ते शांत असतात. यामध्ये दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे राग आणि संयम. एखाद्याला रागानं, एखाद्याला मोठ्यानं, एखाद्याला आवाज चढवून बोलणं तसं खूप सोपं आहे. पण एखाद्याला समजून घेणं, त्याच्या भावना समजून घेणं, त्याच्याशी प्रेमाने, नम्रतेने बोलणं तेवढंच कठीण. आणि हो, म्हणूनच नम्रता, शांतपणा ही कमकुवतपणा नसून ही खूप मोठी ताकद आहे. आपल्या घरात पण कधी कधी असंच होतं. एखाद्याचं भांडण झालं की एक जण खूप मोठ्याने ओरडत बोलत असतो आणि एखादा शांतपणे ऐकत असतो. खरं तर त्याला पण ओरडण्याची ताकद त्याच्याकडे पण असते, मोठ्याने बोलण्याची ताकद त्याच्याकडे पण असते. पण त्याला ते सगळं नको असतं. त्याला ती परिस्थिती समजून घ्यायची असते, त्याला शांत राहायचं असतं. त्याला नाती जपवायची नाही तर नाती टिकवायची असतात. आपण एखाद्या कार्यालयातल्या मीटिंगमध्ये पाहतो, एखादी व्यक्ती खूप मोठ्याने प्रचंड आवाजात बोलत असते. इतर लोकांना ती खूप कॉन्फिडंट वाटते. पण जो एखादा व्यक्ती शांत असतो, कामाचं एकच वाक्य तो बोलतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून टाकतो, तो व्यक्ती शांत नसतो. खरं तर तो खूप कॉन्फिडंट असतो, फक्त तो शांत असतो. कशासाठी? तर त्यानं सगळ्या परिस्थितीचं अवलोकन केलेलं असतं. त्याने प्रत्येकाच्या गोष्टी बारकाईने निरीक्षण करत ऐकून घेतलेले असतात आणि हेच त्यांची ताकद असते. म्हणून शांत लोक कधीच कमकुवत नसतात. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, शांतता म्हणजे आपली कमजोरी किंवा कमकुवतपणा नसतो. अथांग वाटणारा मोठा शांत समुद्र खूप खोल असतो, पण खूप मोठ्याने गोंगाट करत येणारं वादळ सुद्धा जास्त वेळ टिकत नाही. त्याचबरोबर शांत वाहणारी नदी सुद्धा गोट्यांना आकार देत देत वाहत असते. अशाच प्रकारे शांत माणूस सुद्धा प्रत्येक परिस्थितीचं अवलोकन करून पुढे वाटचाल करत असतो. आपण नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी नेहमी शांत राहतो ते भीतीमुळे की समजूतदारपणामुळे? जर भीतीमुळे असेल तर मी स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पण जर मी समजूतदारपणामुळे शांत राहत असेल तर मी स्वाभिमान नक्कीच बाळगला पाहिजे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि जी हे शांत स्वभावाची तुमची व्यक्ती, मित्र, मैत्रीण कोणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोच आणि त्यांना समजू द्या, ते शांत आहेत पण ते कमकुवत नाहीत, तर ते समजूतदार आहेत, स्वाभिमानी आहेत. धन्यवाद.